आणि इथे ना मस्तपैकी असा मेकअप छानपैकी करून मी नऊवारी वगैरे घालून ना तयार झालेली होते। मस्त असा मेकअप केला होता, नऊवारी घातली होती ताईंनी येऊन इथे आणि दुसऱ्या फोटोशूटला घातली होती ती, नाही तर आता दुसरी साडी घातली होती मस्त अशी। आणि आता मंदिरात जाण्यासाठी तयार झालेलो होतो। मस्त अशी शिवाजी महाराजांची ना इथे मूर्ती वगैरे तयार केलेली होती। मूर्ती म्हणजेच फोटो होता आपला एक, जे इथे अवेलेबल आहे त्यातच। आणि मस्त असं डेकोरेशन इतकं छान केलेलं होतं आणि शिवजयंतीचा इतका कार्यक्रम छान केला ना आम्ही सगळं मराठी माणसांनी मिळून ना, एकच नंबर कार्यक्रम झाला सगळं आणि सगळेजण खूप तारीफ करत होते। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आणि मजेतच असायला हवं। तर चला, आजच्या छान दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे शिवजयंती, म्हणजेच आपल्या मराठी साम्राज्याचे संस्थापक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आज आपली। सर्व मराठ्यांचा मान, अभिमान, गर्व जे आहेत ते म्हणजे आपले महाराज। तर सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज आहे ना शिवजयंती होती आणि आम्ही नागालँडमध्ये सुद्धा आपली शिवजयंती साजरा करण्याचा प्रोग्राम तयार केलेला होता। म्हणजेच आम्ही घरीच करणार होतो, पण सगळ्या मराठी माणसांनी मिळून आहे ना मस्त असा कार्यक्रम करण्याचं नियोजन केलेलं होतं। त्यासाठी आहे ना सगळ्या बायकांना तयार होण्यासाठी सांगितलं होतं, मस्त असं साड्या वगैरे घालून। तर आहे ना मी सुद्धा आज मस्त असं आहे ना एकदम जिजाऊचा गेटअपमध्ये आहे ना तयार होणार होते। कारण की काय झालं म्हणजे आपण इकडं नागालँडमध्ये किंवा दुसरीकडे आहोत, पण संपूर्ण आपल्या महाराष्ट्राचीच परंपरा आपण फॉलो केली पाहिजे आणि त्यासाठीच मी आहे ना सुद्धा जिजाऊचा मेकअप केला होता मस्त असा। तर कार्यक्रमाची वेळ आहे ना ही 5 वाजता ठेवली होती रात्रीच्या। तर आहे ना आता मस्तपैकी मी इथे तयार वगैरे झाले आणि हळदी कुंकासाठी आहे ना हा करांडा घेतला होता छोटासा, की बायकांना तिथे गेल्यावर लावायला। आणि आता मी काय केलं, मस्तपैकी आहे ना असं पहिले आहे ना नऊवारी साडी घालून घेतली। त्याचबरोबर ना आज माझं भाषणसुद्धा होतं तिथं, मी मस्त अशी आहे ना भाषणाची सुद्धा तयारी केली होती। आणि आता खूप दिवस झाले भाषण नाही केलं ना मी, त्यामुळं ना मला डोकं दुखायला लागलं असं लागलं होतं, कारण की असं टेन्शन आलं होतं आता कसं होईल भाषण कसं नाही। पण तरीसुद्धा आहे ना सगळ्या ताईंनी मिळून आहे ना फोर्स केला खूपच, की कर म्हणून तू आता लेडीजमध्ये कोणीतरी भाषण केलं पाहिजे तर चांगलं वाटेल। तर मग म्हटलं जाऊ द्या आता करावंच भाषण। आणि शिवाय आपल्या छत्रपती महाराजांची जयंती आहे तर आपलं भाषण करणं भागच आहे। आणि मी नेहमी भाषण करायचे शाळेमध्ये होते तेव्हा, तर आतासुद्धा इथे येऊन म्हणजे आपले एक म्हणजे गुण दाखवण्याचा किंवा आपल्या ज्या कला आहेत ते दाखवण्याचा इथं जर आपल्याला संधी मिळत असेल तर ती कशाला सोडायची मग। तर मस्तपैकी ना मी सुद्धा भाषणाची तयारी केली आणि आता इथे आहे ना मी मस्त अशी नऊवारी घातली होती, तुम्ही पाहू शकतात। मस्त असा काष्टा वगैरे घातला होता आणि त्यासाठी ना मला ताईंनी मदत केली होती खूप सारी। म्हणजे साडी ना त्यांनी दोघींनी तिघींनी मिळून मला साडी नेसवली होती ही, कारण की ना ही साडी म्हणजे ना माझी 6वारी साडी आहे आणि ती पण नेमकी ना नवीन लग्न झालं त्यावेळेसची आहे। तर आता याला ना म्हणजे खूप सारं ॲडजस्ट करावं लागलं ती साडी घालण्यासाठी। तर ताईंनी म्हणजे दोघी तिघी ताई आल्या होत्या, पहिल्यांदा एकच ताई आल्या त्या साडी घालणाऱ्या, पण नंतर ना दोघी तिघींना बोलून घेतलं, मस्त असं पिनअप वगैरे केलं साडीला, कारण की मग कुठेतरी आहे ना कमी जास्त होत होतं साडीचं। यामुळं 2दा 3दा काढली आणि 2दा 3दा घातली पुन्हा, कारण की आता कसं की घरच्या घरी नव्हतं ना यामुळं, कारण की तिथे गेलं ना मग खूप सारे तिथे आहे ना माणसं असतील, यामुळं म्हटलं आता घरूनच व्यवस्थित अशी साडी नेसून जायला पाहिजे। यामुळं आहे ना त्यांना म्हटलं जेवढा पिना लावता येतील तेवढं पिनअप चांगलं करून द्या। आणि मस्त असं ना त्यांनी पाहू शकता तुम्ही 6वारी साडीची ना 9वारी साडी पद्धतीने ना किती छान प्रकारे घातली होती। आणि माझं आहे ना सगळं काही आवरलं होतं इथं आता मस्त असं। आणि मागून पाहू शकतात तुम्ही मस्त असा काष्टासुद्धा किती छान प्रकारे घातला होता त्यांनी, एकदम सेम टू सेम आपला महाराष्ट्रीयन मेकअप जसा करतात का मुली जिजाऊ सारखा, तर तसाच सेम टू सेम केला होता। आणि आता माझा आहे ना ब्लाऊजचा गळा खूप खोला आहे ना, खूप खोल आहे हा, कारण की आता खूप दिवसापूर्वीची साडी आहे त्यामुळं मी असा पदर वगैरे घेतला होता। आणि आता म्हणजे तिथं गेल्यावर हळदी कुंकाला पदर वगैरे घ्यावंच लागन यामुळं। आणि तर मी आहे ना मस्त अशी आहे ना तयार झाले होते, फक्त शॉल घ्यायची राहिली होती अशी आपली खांद्यावर, तर ती निघताना घेईन म्हटलं।
तर पाहू शकता तुम्ही असा मी आपला घरगुतीचा असा मी मस्त स्वतःच केला आहे मी माझा मेकअप वगैरे. फक्त त्यांनी साडी नेसून दिली आणि माझं आहे ना मनात अशी धडधड चालूच होती, कारण की जो असं वाटत होतं आता जायचं तिथं भाषण करणार, कसं होणार. त्याचबरोबर इतकी माणसंसुद्धा पुढं बसलेली असते ना, तर मी त्यांच्यासमोर कशी बोलू काय, आणि शिवाय जर व्यवस्थित बोलता नाही आलं तर उगाच म्हटलं आता जायचं काम होईल, पण नाही. तर सगळं कसं तरी मनाला शांत केलं आणि म्हटलं नाही होईन आता होईन. मग स्वतःवर विश्वास धरला आणि आपल्या महाराजांचं नाव घेतलं, हर हर महादेव म्हटले आणि एकदाचं म्हटलं करणारच आता मी भाषण, कारण की अशा संधी आपण सोडता कामा नये. इकडं आलं तरच आपल्या ह्या अशा कला दाखवण्याचा एक माणसाला संधी भेटती, तर ती आता सोडायची नाही भेटली तर मस्तपैकी असं. आणि शिवाय आज महाराजांची जयंती आहे, तर त्यांनी आपल्यासाठी इतकं जे नाही ते केलं आहे. आपलं संपूर्ण आपण जे आता राहतोय आपल्या स्वराज्याची स्थापना त्यांनी केलेली आहे. सगळं काही त्यांच्याच बदलत आहे, तर आपण का नाही करू शकत एवढं तरी त्यांच्यासाठी. तर यामुळेच ना मी पण तयार झाले होते आणि आता सगळं काही तयार झालं मस्त असं. आणि आम्हीसुद्धा सगळ्या मैत्रिणी मस्त अशा छानपैकी तयार होऊन आलो होतो, कारण की मंदिरात प्रोग्राम ठेवला होता हा. तर मस्त असं ना म्हणजे सगळ्यांनी काठपदरच साड्या घातलेल्या होत्या आणि इथं सगळ्याजणी पहा कशा नमस्ते करताय. त्यांना म्हणजे ना आता प्रत्येक जणींना ना इतकी एक्साइटमेंट होती ना शिवजयंतीची की खूप सारी, कारण की म्हणजे आपण एक दुसरीकडे येऊन आपली शिवजयंती साजरी करतोय, तर इतका म्हणजे अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट वाटते ना ती. तर म्हणजे खूपच तर मस्त असं आहे ना सगळ्या मराठी बायका आल्या होत्या आणि आज सगळ्या जणींनी म्हणजे काठपदरच साडी घातलेली होती. आणि पाहू शकता तुम्ही हे आमचं मंदिर आहे, म्हणजे हे ना एक म्हणजे कॅम्पच्या आतच मंदिर आहे आपलं, एक खूप मोठं मंदिर आहे. त्याचबरोबर शिवमंदिर पण आहे आणि राधाकृष्णाचं मंदिर आहे हे. तर मस्त असं सगळं डेकोरेशन्स वगैरे केलं होतं. आणि इथे पाहू शकतात असं आहे ना मस्त असं छोटंसं आपल्या महाराजांच्या जयंतीची सुद्धा तयारी केली होती इथं. तर मस्त असं आहे ना फ्रेम आणली होती, म्हणजे जी भाऊंकड होती ना मी जी घेतली होती फोटोशूटला तीच फ्रेम होती. त्याचबरोबर दिवा वगैरे पण लावला होता. मस्त असं फुलांनी सुद्धा डेकोरेशन केलं होतं तिथं. आणि अजून खूप सारी तयारी करायची राहिलेली होती, पण आम्हीच इथे लवकर येऊन बसलो होतो, कारण की थोडंफार पण काही तयारी करू लागायला म्हणलं हातभार लागला तर त्यासाठी लवकर आलेलो होतो आम्ही सगळ्याजणी तयार होऊन. तर मस्त असं आहे ना पहिल्यांदा सगळ्या बायकांनी मिळून व्हिडिओज फोटोज इतके सारे काढून घेतले ना, कारण की अजून बरेच जण यायचे राहिलेले होते. तर मस्त अशी तयारी केलेली होती. पाहू शकतात तुम्ही इथे ना म्हणजे ब्राह्मणसुद्धा आलेले होते. तर तेच तर म्हणजे आरती वगैरे करून घेणार, परत पूजाविधी वगैरे काय स्टेप बाय स्टेप असेल ना तेच सांगणार होते यामुळं. आणि प्रत्येक वेळी काही पण मंदिराचा कार्यक्रम असला ना हेच येतात काय, म्हणजे प्रत्येक आरतीला वगैरे ते ब्राह्मणच तेच असतात कायम इथं नेमून. आणि आता मस्त असं आहे ना महाराजांच्या फोटोला हारसुद्धा करून घेतला होता बायकांनी मिळून. त्याचबरोबर ना इथं आमच्या दोन्ही ताईंनी मिळून ना रांगोळीसुद्धा काढली होती. तर मस्त अशी रांगोळी काढून घेतली त्यांनी महाराजांच्या संपूर्ण असं आहे ना चौकोन फ्रेमच्या समोर आहे ना रांगोळी काढली छानपैकी. नंतर म्हणजे फुलांचा हारसुद्धा तयार केला. त्याचबरोबर ना मग इथे ना बायकांचा हळदी कुंकू म्हणजे सुरू झालं होतं. सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं हळदी आणि कुंकू एकमेकांना लावून घ्यावं. तर एकमेकांना ना पहिल्यांदा सगळ्या बायका हळदी कुंकू लावून घेणार होत्या. मग नंतर तिथून पुढं म्हणजे हळूहळू कार्यक्रम सुरू होणार होता, कारण की अजून म्हणजे नुसतं आहे ना आम्ही कॅम्पच्या आतल्याच बायका नाही, तर म्हणजे कॅम्पच्या बाहेरील सुद्धा आणि काही ना म्हणजे बाहेर क्वार्टर्स घेऊन राहतात ना, तर ते सुद्धा म्हणजे मराठी फॅमिलीज, त्याचबरोबर मराठीच नाही म्हटलं तर हिंदी फॅमिलीज सुद्धा म्हणजे बायका इतक्या आलेल्या होत्या ना कार्यक्रमाला. भरपूर म्हणजे वाटलं पण नव्हतं एवढा कार्यक्रम मोठा होईल, पण थोडं थोडं करताना भरपूर मोठा असा कार्यक्रम झाला आपला शिवजयंतीचा. आणि सगळ्यांनी म्हणजे ना मराठीच फॅमिलींनी नाही तर सगळ्या फॅमिलींनी प्रत्येक तर इतका चांगला प्रतिसाद दिला की खूपच चांगला. सगळ्यांनी मिळून ना खूप चांगला प्रतिसाद दिला. यामुळे शिवजयंतीचा कार्यक्रम पण ना खूप चांगल्या प्रकारे पार पाडू शकला. आणि याचंच क्रेडिट म्हणजे ना सगळ्यांना जातं, कारण की दुपारपासून आज हाफ डे होता, तर दुपारपासून तयारीला लागले होते संपूर्ण माणसं इथं. दुपारपासून तयारी चाललेली होती सगळ्यांची. तर म्हणजे जेंट्स लोकांनीच केला मिळून कार्यक्रमाची तयारी ही. लेडीज काय आपल्या घरीची चालली होती तयारी, म्हणजे कोण काय करणार
याचं नियोजन वगैरे किंवा काय घालणार ह्याचंच नियोजन चाललं होतं आमचं घरी. पण सगळं काही म्हणजे व्यवस्थित झालं आणि सगळा कार्यक्रम आता इथे ना सगळेजण जमले होते, भरपूर माणसं जमलेले होते. तर इथे ना पहिल्यांदा राधाकृष्णाच्या मूर्तीची आरती केली पहिल्यांदा सगळ्यात, आणि सगळ्या देवी देवतांची आरती केली. मग नंतर लगेच आपल्या शिवाजी महाराजांची आरती सुरू केली आम्ही. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आहे ना भाऊ गेले होते आरती करायला, तर त्यांच्यापासून तर स्टेप बाय स्टेप ना प्रत्येक जोडप्याला किंवा असं म्हणजे जे कोणी येईन ना त्यांना सगळ्यांना आरती करण्याची संधी दिली होती. तर इथे ना मस्त असं स्पीकर वगैरे लावला होता मोठा, खूप मस्त अशी तयारी केली होती आणि खूपच कमी वेळात केली होती सगळ्यांनी मिळून. मस्त अशी आहे ना आरतीसुद्धा लावली होती स्पीकरवर मोठ्या आवाजात एकदम. संपूर्ण कॅम्पमध्ये ना त्या दिवशी म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी संपूर्ण शिवाजी महाराजांचाच नावाचा गजर चालला होता. सगळा त्यांच्या म्हणजे नावाचा गाण्याचा सगळं त्यांचंच म्हणजे ऐकू येत होतं कानावर. ते एक आहे ना अंगावर असे शहारे येत होते त्या दिवशी ना. आणि इथे ना आता आम्हाला म्हणजे महाराजांच्या आरती करण्याचा मान भेटला होता आता. तर सगळ्या जोडप्यांनी ना म्हणजे एक बारी असं करून सगळ्यांनी महाराजांची आरती करून घेतली. तर आम्ही सुद्धा मस्त अशी आरती करून घेतली. आणि म्हणजे एक महाराजांची आरती करताना ना काय माहीत काय आतून म्हणजे एक अशी वेगळीच फिलिंग्स येत होती की म्हणजे काय माहीत, पण असं आहे ना माझ्या डोळ्यात तर पाणी चाललं होतं अचानक, काय माहीत कसं काय. पण वेगळंच असं आहे ना मनातून काय माहीत असं वेगळंच वाटत होतं त्या दिवशी. असं वाटत होतं की म्हणजे महाराज जसे आहे ना आता नसताना पण आपल्यामध्ये त्यांची काहीतरी एक छाप म्हणजे आपल्यामध्ये आहे ते अजून पण, जसं काही ते असल्याचीच म्हणजे असं अनुभूती वाटत होती अशी कसं काहीतरी. आणि सगळ्यात मेन म्हणजे ना इथे ना छावा चित्रपट जेव्हापासून आलाय ना तेव्हापासून म्हणजे मी पण पाहिला होता तो. तर तुम्ही पाहिलाय का नाही मला नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि कसा वाटला तो सुद्धा सांगा. मला तर इतका छान वाटला ना, मी जेव्हापासून तो चित्रपट पाहिला ना तेव्हापासून म्हणजे माझ्या डोळ्यातलं पाणी आहे ना थांबणंसच झालंय कसं काय नो. कारण की इतकं म्हणजे मनातून ज्या गोष्टी आपल्याला आपल्या इतिहासाबद्दल किंवा ज्यांनी आपल्यासाठी इतकं बलिदान दिलंय किंवा ज्यांनी इतकं कर्तृत्व केलंय त्यांचं म्हणजे बऱ्यापैकी छत्रपती महाराजांचं तर माहीत होतं, पण संभाजी महाराजांचं बऱ्यापैकी मराठी माणसाला एवढं तरी खुलून एवढं काही माहीत नव्हता त्यांचा इतिहास. तर तो इतिहास या चित्रपटाने म्हणजे एकदम स्पष्ट असा समोर मांडलेला आहे. तर चला आता इथे ना सगळ्यांची आरती वगैरे करून झालेली होती आणि माझी भाषणाची वेळ झालेली होती, म्हणजे आता माझं भाषण सुरू होणार होतं. तर आता म्हणजे काळजात असं धडधड चाललेलं होतं, पण तरीसुद्धा महाराजांसाठी मी करणारच होते हे भाषण. त्यांनी निर्मिती केली, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांना आजही मानाचा मुजरा केला जातो आणि तब्बल 350 वर्षानंतरही त्यांचे नाव आजही घेतले जाते. आणि याचमुळे मी आज बोलू इच्छिते, फुलांचा इतिहास काळ्यांनी लिहिला, फुलांचा इतिहास काळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला. आजही स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास राजे शिवछत्रपतींनी लिहिला. तर अशा प्रकारे ना माझं भाषण पूर्ण झालं होतं. खरं तर आहे ना हा म्हणजे भाषणाचा व्हिडिओ माझ्याकडे संपूर्ण असा नव्हता, तो निम्म्यातच होता, तर तोच मी टाकलेला आहे. तसं म्हणजे यापेक्षा पण मोठा व्हिडिओ काय बनवता आला नाही, कारण की त्यावेळी ना फक्त एकच लक्षात आलं होतं आणि काय माहीत वेगळंच अंगावर असे शहारे येत होते ना महाराजांचं भाषण करताना. तर वेगळंच फिलिंग्स होतं, ते मी शब्दात कधीच व्यक्त करू शकणार नाही. त्यामुळं व्हिडिओजकडं आणि फोटोकडं कधीच लक्ष गेलं नाही माझं. ते बनवला पण कोणी बनवला हे पण लक्षात नाही आहे, पण तो नंतर फौजीने मागून घेतला कोणाकडून तरी, तो पण अर्ध्यातच होता, तर तोच मी अपलोड केलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं माझं महाराजांबद्दल 2 शब्द तर ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये. तर मस्त असं भाषण वगैरे झालं. नंतर आहे ना सगळ्यांनी म्हणजे जेंट्स ग्रुपने मिळून ना फोटोज व्हिडिओज काढले. तर मीच इथं फोटोग्राफर होते एक, म्हणजे त्यांचे फोटोज काढायला.
खूप सारे होते, पण मी सुद्धा काढले फोटोज आणि व्हिडिओज. आणि त्याचबरोबर ना लेडीजनी सुद्धा मिळून खूप सारे व्हिडिओज फोटोज सगळे काही काढले. तर अशा प्रकारे संपूर्ण कार्यक्रम झाला. आणि घरी जाऊन म्हणजे आता प्रत्येकाला उशीर होईल आणि स्वयंपाक नको करायला ना, यासाठी जेवणाची सुद्धा तयारी केली होती ते जेंट्स लोकांनी मिळून. दुपारपासून मी म्हटलंच होतं तुम्हाला, ते दुपारपासून म्हणजे तयारीला लागलेले होते. तर मस्त असा मसाले भात होता, त्याचबरोबर गोडमध्ये बुंदी होती आणि त्याचबरोबर आचार पण होता. तर असं थोडक्यात होतं, पण मस्त असं कार्यक्रम झाला संपूर्ण छानपैकी. आणि खरंच छान वाटलं, म्हणजे शिवजयंतीचा एक नंबर कार्यक्रम झाला. त्या मानाने म्हणजे फर्स्ट टाईम इकडे केला आहे आम्ही सगळ्यांनी मिळून साजरा, पण चांगलाच झाला आहे. यापेक्षा पण आता पुढच्या वर्षी अजूनही चांगला करता येईल. तर सगळा कार्यक्रम झाला आणि आता मी घरी आले होते. आणि आता आहे ना म्हटलं जाताना एवढे काही गडबडीत व्हिडिओज फोटोज काय बनवले नाही, तर म्हटलं आता थोडे फोटोज आणि व्हिडिओज काढून घ्यावात. तर आहे ना फौजी आलेले होते घरी, तर त्यांना आहे ना फोटो काढायला लावले, काही व्हिडिओज काढायला लावले. आणि माझ्याकडे ही शॉल नव्हतीच. आणि सगळ्यात मेन म्हणजे जिजाऊ मातांसारखा लुक येण्यासाठी ना शाल तर पाहिजेच, कारण की मग त्यासाठी ना मला माझ्या मैत्रिणीने इथे ना शाल दिली होती. तिचं नाव पुष्पा आहे तिने. तर मस्त अशी शॉल वगैरे घेऊन ना एकदम जिजाऊंसारखाच लुक आला होता आणि छानसुद्धा वाटतं. आणि मस्त अशी नऊवारी वगैरे घालून आणि सगळ्या जणी ना म्हणजे सगळ्या बायका म्हणत होत्या एकदम जिजाऊंसारखाच लुक आला होता, म्हणजे तसाच क्रिएट झाला होता. तर चला आता कार्यक्रमापासून आल्यापासून ना माझं इतकं डोकं दुखत होतं ना, यामुळं आता इथेच आपला ब्लॉग आजचा एंड करूया. आणि पुन्हा एकदा शिवजयंतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी. तर चला आता आजचा ब्लॉग इथेच संपू आणि पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला शिवजयंती स्पेशल मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि असंच आपल्या ब्लॉगला तुमचं खूप खूप सारं प्रेम देत राहा. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.